आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मानव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत यांनी त्यांच्या टीमने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कौवत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या प्रमुखांशी तपासासंदर्भात चर्चा केली आहे. एसआयटीचे प्रमुख परळीमध्ये तळ ठोकून असणार. मनोज जरांगे पाटील बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला गेलेले असताना लिफ्टचा अपघात झाला. लिफ्टच्या पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवरती लिफ्ट आदळली. यामध्ये जरांगे पाटलांसह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले. बुलढाणा जिल्ह्यातील बोन गावात असलेल्या भूमिगत बुद्ध स्तूप परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी बोन परिसराला भेट देत पुरातन स्मारकाच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतला आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती अमृतांजन ब्रिजवरती हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करताना दिसून आलेत. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वर्दळीच्या महामार्गावरती धोकादायक स्टंट करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली जाते. अधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकासमोर 3 वर्षाच्या मुलाला इमारतीवरून खाली फेकण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आलेली आहे. या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पालिकेकडून कारवाई सुरू असताना ही घटना घडली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी काही खळबळजनक धक्कादायक माहिती दिलेली आहे. योगेश कदम यांनी बारावरती केलेल्या कारवाईनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांचे कारवाई न करण्यासंदर्भात फोन आले, पण योगेशने ऐकलं नाही. त्यामुळेच योगेशची बदनामी करण्यासाठी सावली प्रकरण जाणीवपूर्वक उकरून काढल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडलेल्या आहेत. बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी दिली आहे. त्यासोबतच त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा देखील दिलाय. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली. कार्यक्रमासाठी कमी लोक आले म्हणून रागावणं हे समजण्यासारखं आहे, मात्र त्यासाठी अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी देणं हा केवळ अधिकाऱ्याचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे. चूक असेल तर नक्कीच अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी, मात्र अशी धमकी देणं योग्य नाही. त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले. मी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी बोलले, मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलं नसल्यामुळे ते असे व्हिडिओ ट्विट करतायत असं म्हणत रोहित पवारांना टोला लगावला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या नव्या वक्तव्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. किती रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, असं वादग्रस्त विधान शिरसाटांनी केलंय. संजय शिरसाटांच्या वादग्रस्त वक्तव्याचा रोहित पवारांनी चांगला समाचार घेतलाय. शिरसाट साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी सुद्धा निवडणुकीच्या वेळेला ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या माय आणि बाप जनतेचा आहे. त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅग भरण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं ट्विट करत रोहित पवारांनी हल्लाबोल केलाय. मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत या बंगल्यावरती प्रवेश केलाय. तब्बल 55 वर्षांनी देसाई कुटुंब मेघदूतवरती वास्तव्याला गेलं. यावेळेला गृहप्रवेश करताना मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मेघदूत बंगल्यावरती शंभूराज देसाई यांचं बालपण गेलंय. आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळालेला होता. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या, त्या मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ते या पदावरती बसलेत, मात्र कुठली घराणेशाही नसलेल्या आणि कुठलीही मक्तेदारी नसलेल्या एकनाथ शिंदेंनी आमचं नेतृत्व केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत, असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय. सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशी सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू आहे. सोलापूर महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बंडाळी सुरू आहे. आता शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ युवा सेनेच्या 21 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. गेल्या अनेक दिवसांपासून गोट्यागीते धमकी देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. तर गोट्यागीते वाल्मिक कराडचा उजवा हात असल्याचंही ते म्हणाले. गोट्यागीतेसारख्या गुंडांना घाबरत नाही असंही ते म्हणाले. गोट्यागीतेसारखा आरोपी व्हिडिओ व्हायरल करतो आणि तरीसुद्धा पोलिसांना तो सापडत नाही. पोलीस आणि गृहमंत्र्यांचं अपयश अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणेंनी केली. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतरही भगवा सनातन आतंकवाद असा शब्दप्रयोग म्हणजे फक्त राजकारण असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं.
हिंसाचार कमी होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, राज्यात चांगला पाऊस पडावा यासाठी जैन समाजाच्या वतीने 1.25 लाख जप करत देवाला साकडं घालण्यात आलेलं आहे. मालेगावात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं कौतुक केलंय. देशात उत्पादन अधिक झालं पाहिजे, अधिक उत्पादनासोबत जास्तीत जास्त रोजगार मिळावा असंही नेहरू गांधी म्हणायचे, असं नितीन गडकरींनी म्हटलंय. नागपुरातील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दुष्काळग्रस्त भाग असलेल्या तळेगाव परिसरातील 18 गावात भोजापूर धरणातून पाणी आल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन पार पडलं. इंदापूरमध्ये राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेला नागरिकांनी कृषी मंत्री भरणेंना प्रतिकात्मक बैलजोडी भेट दिलेली आहे. दरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सोलापूरमध्ये गळती रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा स्तरावरती समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. भरणेंना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. मानखटाव परिसराला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणार असल्याचा संकल्प मंत्री जयकुमार गोरेंनी केलेला आहे. तर संकल्प पूर्ण केल्याशिवाय 2029ची निवडणूक लढणार नाही असंही ते म्हणाले. पुण्यात कर्नल प्रसाद पुरोहित यांचा निवासस्थानाच्या बाहेर ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आलाय. पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे रॅली काढण्यात येणार आहे. स्वतः पुरोहित या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. मुंबईमध्ये योगेंद्र पवारांचा आज साखरपुडा संपन्न झाला. या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आले. यापूर्वी जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंबीय एकत्र आले होते. धुळ्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटीबारी या ठिकाणी सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षणाचं स्थळ ठरतंय. घनदाट जंगलामध्ये गायका डोंगरावरून 250 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावू लागलाय. रायगड जिल्ह्यातील आंबेघर धबधबा कोसळायला लागलेला आहे. धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटनाला नागरिकांनी पसंती दिली. पावसाळ्यामध्ये कोकणातील सौंदर्य अधिकच खुलतंय. हिरवागार निसर्ग आणि दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे सर्वांनाच निसर्गाची भुरळ पडते. श्रावण मास सुरू असताना अधूनमधून पडणाऱ्या श्रावणधारांनी वातावरण अधिकच आल्हाददायक झालं. मुख्याध्यापकांना शाळेत उशिरा आल्यामुळे जाब विचारणाऱ्या पालकांनाच मुख्याध्यापकानं शिवीगाळ केली आहे. अमरावती जिल्ह्यातील कणी मिर्झापूर या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गुलाने यांनी पालकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. जळगावच्या पारोळ्यात लंपी आजाराने थैमान घातले. लंपीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने दर रविवारी भरवला जाणारा जनावरांचा बाजार बंद ठेवला. त्यामुळे बाजार समितीचे 50,000चं उत्पन्न बुडत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 14 तर संपूर्ण भ्रमण मार्गामध्ये 32 वाघ असल्याची माहिती समोर आली. बीड जिल्ह्यातील 656 गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्काराच्या वेळेला नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या गावांमध्ये तातडीने स्मशानभूमीची समस्या सोडवण्याची मागणी नागरिक करतात. मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्यामुळे मेंदूशी संबंधित डिमेन्शिया, अल्झायमर, स्मृतिभ्रंश यांसारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा केला जातो. चंद्रपूर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्यात 3 वर्षांसाठी करार झालेला आहे. वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान 200 पेक्षा अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णतेविरुद्ध विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यावेळेतील बाजार समिती सभागृहामध्ये केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला कार्यशाळेमध्ये कृषी तज्ज्ञ आणि केळी उत्पादकांनी उपस्थिती दर्शवली आहे. तर पिकावरती पडणारे विविध रोग, आजारांबाबत उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणी 100 वर्ष जुना असलेल्या मालगुजारी तलाव 2 दिवसांपूर्वी फुटला आणि त्यामुळे तलावातील तब्बल 50 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमारी हंगामात वाहून गेल्यामुळे तब्बल 176 कुटुंबियांवरती आर्थिक संकट ओढावलंय.
चोपडा आगाराला आता नव्या ई बसेस मंजूर झाल्या. धुळे मार्गे नाशिक आणि चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवरती चार्जिंग पॉइंटचं काम आता पूर्णत्वाकडे आलं. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुडखेड आणि निंबी या गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावात कोणाचा मृत्यू झाला, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करायचे कुठे असा सवाल गावकऱ्यांना पडतोय. अंत्यविधीसाठी प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी लागते. येत्या 7 ऑगस्ट रोजी कुरेशी समाजाकडून सोलापुरात मूकमोर्चा काढला जातोय. यासाठी कुरेशी समाजाने बैठक घेतली आहे. मागील 15 दिवसांपासून राज्यभरात म्हशीची खरेदी विक्री त्यासह मटण विक्री बंद करत कुरेशी समाजाने काम बंद आंदोलन पुकारलंय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला. याला मावळमधील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मावळ तालुक्यात ठाकरवाडी, शिंदे वस्ती आणि सोमटाणे या ठिकाणी वन हद्दीतील आदिवासी कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 5 पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी यासाठी पाठपुरावा केला. लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठेतील बॅरिगेट्समुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तक्रार करून सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उद्या बाजारपेठ बंद करण्याचा इशारा दिला. दरम्यान तातडीने बॅरिगेट्स हटवण्याची मागणी सुद्धा केली. जळगावात मागील महिनाभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 579 नागरिकांचे लचके तोडलेले आहेत. रात्री अपरात्री नागरिकांवरती हल्ले करण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. सिंधुदुर्गमध्ये 1 ऑगस्टपासून सागरी मासेमारीला सुरुवात झालेली आहे. निवती बंदर या ठिकाणी सकाळी 7 वाजता माशांचा लिलाव सुरू झालाय. त्यामुळे ऐन श्रावणात निवती किनारी खवय्यांची मोठी गर्दी झाली. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच देशभक्तीसह शेतकऱ्यांविषयी आणि सैनिकांविषयी आदर वाटावा यासाठी नवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून देशभक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेसखेडा शिवारामध्ये काम करताना अचानक विजेची तार अंगावर पडल्यामुळे शेतकऱ्यासह त्याच्या 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. गडचिरोलीच्या पेदुळ गावामध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे जखमी व्यक्तीला खाटेवरून नेण्याची वेळ आलेली आहे. 3 किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात दाखल केलं. वांगणी परिसरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण लागलेलं आहे. जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं. अपघातांचं प्रमाणात वाढ झालेली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहन चालक हैराण झाले. चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील मोरवा नियत या क्षेत्रामध्ये मागील 15 दिवसांपासून जखमी अवस्थेतील अस्वलाचा वावर असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. हे अस्वल पडीक इमारतीत लपून राहिल्यामुळे वन विभागाला चकवा देत होता. आपला महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. बघूया वेगवान घडामोडी. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले. रायगडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळेला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवलाय. दरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केलंय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी ही निदर्शनं करण्यात आली. आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. लातूरच्या आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी 2021 मध्ये जागतिक मैत्री दिनानिमित्ताने 3200 झाडं लावली होती. या झाडांचा 4था वाढदिवस आज साजरा करण्यात आलेला आहे. जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे वसाहतीत 1.5 एकर जागेवरती हा घनदाट वनप्रकल्प आहे. वगरमध्ये श्रावण महिन्यानिमित्ताने अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने श्रावण भजन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भंडारी भवनमध्ये पार पडलेल्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये जवळपास 200 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अनोख्या स्पर्धेचं रत्नागिरीत सर्वत्र कौतुक होत आहे.
मिरजमधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फुटी गणेश मूर्तीचं मोठ्या थाटामाटात आगमन झालेलं आहे. हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली. चंद्रपुरात गोवा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने शहीद बाबूराव थोरात यांच्या स्मारकाच्या ठिकाणी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळेला कुटुंबियांनी हुतात्मा बाबूराव थोरात यांना विशेष सन्मान देण्याची मागणी केली. अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025चं आयोजन करण्यात आलेलं होतं. अहिल्यानगरच्या कोहिनूर मंगल कार्यालयात भरवलेल्या या संमेलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाच्या नागरिकांनी हजेरी लावली. बुलढाण्याच्या खामगाव या ठिकाणी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी भेट दिली. त्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांबद्दल माहिती जाणून घेतली. रेड सॉइल स्टोरीज या यूट्यूब चॅनलची प्रसिद्ध यूट्यूब जोडी पूजा आणि शिरीष यांच्या आनंदावरती काळानं घाला घातलेला आहे. ब्रेन हॅमरेजमुळे पूजाचा नवरा शिरीषचं निधन झालंय. शिरीषच्या निधनाची माहिती समजतात एकच खळबळ उडाली. वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी शिरीष गवसने अखेरचा श्वास घेतलाय. बुलढाणा शहरातील चिखली रोडवरती बांधकाम साईटवरती 19 वर्षीय तरुणावरती चाकूने हल्ला करत हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्येच्या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील 20 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अहिल्यानगर या ठिकाणी नेऊन 2 महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी तनुज गौरकारला अटक करण्यात आली. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी शेत शिवारामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्यात. अकोल्यातील अकोट फाईल भागात 6 लाख रोख आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. धारदार शस्त्र घेऊन खुलेआम शहरात फिरणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरातून दादागिरी करून दहशत माजवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जळगावच्या अंजाळे गावाजवळ दुचाकीला अज्ञात डंपरने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. भुसावळकडून यावलकडे जाताना हा अपघात झालाय. वाशिमच्या कारंजा ते दारव्हा मार्गावरील वीज उपकेंद्राजवळ ट्रकने 2 दुचाकींना धडक दिल्यामुळे अपघात झाला. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेले आहेत. दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.